नमस्कार. आज आपण कोवळ्या फणसाची कोणालाही सहज करता येणारी भाजी करणार आहोत. चला बघूया. बघताय तर लाईक, हाईप, सबस्क्राईब करायला विसरू नका. मग आता मुद्दा तेवढा कापलाय, मी चिक काढून घेतलाय. आता कापून त्याची सोलून घ्यायचं. कापून असं काय लोक असंच शिजवतात, सोलीत नाही. हे खाली काय घेतलं असं? हे प्लास्टिक चिक लागेल म्हणून त्याच्यासाठी लादीला चिक लागू नये, हाताला लागू नये म्हणून तेल लावलं, सुरीला तेल लावलं आणि हे प्लास्टिक म्हणजे फेकून द्यायचं. हे सोलून वरती घ्यायचं, याच्यासाठी घेतलं ते. आता असा सोलून घ्यायचा, बाहेरची साल आणि मधली पाव काढायची. दाखवते तुम्हाला काढून. मग उकडायचा. म्हणजे भाजी करायला सोपी. ह्याच्या सकट उकडला तर हे परत टोप भरणार फूल, ते काढायला परत. त्याच्याविषयी अशी काढली ना उत्तम होते. एवढी सोलून घ्यायची अशी. म्हणजे कापली तर राहत नाही काय त्याच्यात? आता नाही याला राहत, आणि राहिलं ना की थोडी पाव समजा राहिली अशी तर ही उकडून ती येते वेगळी परत, वेगळी होते ती टाकायची नंतर काढून. पण ती जास्त नाही, कुठंतरी राहते थोडीशी, जास्त नाही राहत. काय लोक नाही काढत, आधी अशीच उकडतात. आता मी कापलाय ना असाच उकडतात, अक्काच. पाव पण नाही काढत, हे बाहेरची पण नाही साल काढत, तसाच उकडतात. नाही मग नंतर उकडल्यावरती काढतात. मी तशी नाही करीत. काय काय जण किसतात. हां, किसतात उकडून किसणीवर, म्हणजे बारीक होते भाजी. पण त्याच्यात ते पाव पण येऊ शकते ना. हां, आता हे सगळे सोलून घेणार अशी आणि मग कुकरला लावणार उकडायला. हे बघा, भाजी मग अशी सोलून ठेवली ना, ते आता एक कुकरला मी मग अशी मीठ टाकून गरम पाणी टाकून ठेवली होती. ते आता 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. हे बघा, आपण ही भाजी शिजवून घेतली आहे ना, ही आता भाजी पिळून अशी बारीक करून घ्यायची. त्यासाठी चटणी वाटायची. हे खोबरं, शेंगदाणे, हे तीळ सफेद, लसूण आणि तिखट मसाला टाकणार आहे मी याच्यात. आणखीन मीठ दाखवतो. खोबरं, शेंगदाणे, हे सफेद तीळ आहेत, हे लसूण 4 पाकळ्या, 4-5 आहेत. जास्त नाही, भाजीपुरतीच चटणी वाटायची. आणि आपला घरगुती मसाला, लाल मसाला आहे 1 चमचा टाकायचा, 1-1.5 चमचा. हे मीठ, हे भाजीला जेवढं पाहिजे तेवढंच टाकायचं, जास्त एवढं वाटून घ्यायचं. आता नंतर ही भाजी साफ बारीक करून घ्यायची अशी. मग दाखवेल ही भाजी अशी बारीक करून घ्यायची साफ. मग ती चटणी लावायची वाटून. ही चटणी वाटली, चटणी घेतली बारीक करून चांगली. आता ही भाजी या भांड्यातच मी बारीक करून घेणार मिक्सरला लावून अशी. आता ही फणसाची भाजी मिक्सर कढई तापत ठेवली. आता हे तेल 1-2 पळ्या तेल टाकलं.
एक कांदा, हे तिकडे तर घालूया. आपण चटणी वाटलेली हे भाजीला लावून द्यायची. जेवढी पाहिजे आपल्याला तेवढी लावायची, लागेल तेवढी. अशी चांगली लावून घ्यायची ना, कांद्यावर परतायची. गॅस कमी करून आता कांदा आपला लाल झाला बघा. आता भाजी टाकायची याच्यात. थोड्या वेळासाठी जरा झाकण ठेवायचं. हे बघा आपली भाजी फणसाची तयार झाली. आता झाली. हे बघा आपली फणसाच्या पाऱ्याची भाजी तयार.